तिसरा दिवस आपण पाहू शकतायत. बंटी स्वतःवर नाराज असेल एकंदरीत पाहिलं तर सन्मान देण्याचं काम करत होता, परंतु असं वाटत होतं जोरात खेळला असता तर आणखी मोठा फटका आला असता, परंतु जर त्याला थरा नाहीये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केलाय गोलंदाज कल्पेश पाटील आणि कल्पेश मात्रे आपण पाहू शकतात या संघामध्ये जरूर पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अब्दुल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. 5 षटकांचा सामना एकंदरीत 40-50 पर्यंत मधून तुम्हाला मारावी लागेल. यावेळेस कुटुंबाचा चेंडू होता. सुपर गोलंदाजी पाहायला मिळतंय कल्पेश पाटील यांच्यामध्ये मात्र, कारण पहिला चेंडू डॉट पहिला विकेट आला, तदनंतर दुसरा चेंडू डॉट. आत्मविश्वास जरूर वाढला जातोय. पॉवर प्लेचं षटक जरूर पाहायला मिळतंय. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जरूर तैनात केलेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन रिझन मध्ये तत्पूर्वी एक येईल. सिंगलने धावफलक श्रीगणेश केला जातोय. तो बदाम 11 चंदनसार या संघाचा. आज चंदनसार विभागामधनं 10 संघ एकमेकांसमोर असतील. कालच्या दिवसातील शेवटचा सामना सुपररित्या आपण पाहिला होता. श्रीराम कसराई संघ मात्र टॉप 5 मध्ये कालच्या दिवसात जरूर पाहिला. तर पहिल्या दिवसाचा मात्र 1-2 सामने मात्र पेंडिंग आहेत. यावेळेस मला इन्फिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतात, तत्पूर्वी चेंडूला रोखलं जाईल का, परंतु चेंडू सरळ निघून जातोय. HDIL चषक चौकार आजच्या दिवसातला पहिला चौकार येतोय. धावसंख्येचा आकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 5 धावा या फलकावर. 5 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स. बदाम 11 हा प्रथम फलंदाजी करतोय. यावेळेस आता पुन्हा एकदा बघा कॉन्फिडन्स लेवल हाय होताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच 2 धावा वाचवल्या असं मला हरकत नाहीये. शेवटच्या मोमेंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने फ्लाय होतोय. 7 धावा या फलकावर. 7 रन स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट्स. सुपर क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहे. थोडीशी दमछाक होत आहे कारण पॉवर प्लेचं षटक. धावसंख्या 7 धावा या फलकार. गोलंदाज कल्पेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा बॅटची एज जरूर लागली होती. चांगला बॅकअप येतोय, परंतु सिंगल रोखू शकत नाहीये. या सिंगलने फळक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 8 रन स्कोर कार्ड. 8 धावा या फलकार पाहायला मिळत आहेत. आमच्या महिला भगिनी इथे या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होतात. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. धावसंख्येचा विचार केला तर 1 षटकाची समाप्ती झाली आणि 8 धावा या फलकार. 1 विकेटचं पतन आले. या एक छोटीशी धून. शहरात दरारा त्यांचे नावाचा. चालतोय विरार शहरात दरारा त्यांचे नावाचा. अरे पावरला जुदानी रूप गासपड गावाचा. पावरला जुदानी. थँक्यू डीजे. महिला भगिनी उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. कारण महिला भगिनी आपण पहिला तर दिवसभरापासून सकाळपासून ज्या कामाला सुरुवात करतात ते संध्याकाळ रात्रीपर्यंत, परंतु त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित झाल्या. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. 1 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय आणि धावसंख्या 8 धावा या फलकार. बदाम 11 चंदनसार हा प्रथम फलंदाजी करतोय. तर गासपाडा हा संघ जो आयोजक आहे क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू शकतायत. दीपक खांडेकर गोलंदाजी मार्क वर आला. पहिल्या चेंडूवर मस्त कला दस्तक देऊन चेंडू सरळ सीमारेषा पार. HDIL चषक चौकार. 4 धावा. थँक्यू रे. धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा या फलकार. आजचा दिवस आपण पाहिला तर 12 धावा. आजचा दिवस 12 जानेवारीचा दिवस आहे. राजमाता जिजाऊ मातेंचा जन्मदिवस पाहायला मिळतोय.
धावसंख्या 12 धावा या फलकावर गोलंदाज दीपक खांडेकर पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. यावेळेस डेड बॉल पंच घोषित करतायत. धावसंख्या 12 धावा बदाम 11 चंदनसार या संघाला. होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. थँक्यू रेल्वे. विजित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. उठा जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तिथपर्यंत थांबू नका हे वाक्य श्री स्वामी विवेकानंद यांचं आहे. 2 गडी बाद 12 धावा या फलकावर बदाम 11 चंदनसार हा प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर क्षेत्ररक्षण करतोय आई जीवदानी गासपाडा हा संघ पाहायला मिळतोय. आयोजकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात अजिंक्यजी घरत, पिंट्या दादा आपण पाहू शकता. त्यांचे सहकारी खूप चांगली मेहनत यात स्पर्धेसाठी जरूर घेतली गेली. विजयजी घरत साहेब तदनंतर विनोदजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मात्र ही स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा जरूर पाहायला मिळते. गासपाडा HDI चषक 2024 गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे. एक धाव इथे परिपूर्ण केली जात आहे. क्षेत्ररक्षक पाठला करतोय, फेकी करतात. तत्पूर्वी सिंगल येत आहे. या सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जातोय. 13 धावा या फलकावर 13 रन्स स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद 13 धावा या फलकावर बदाम 11 चंदनसार हा फलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण करतोय. आई जीवदानी गासपाडा हा संघ पाहायला मिळतोय. 3 चेंडूची समाप्ती झाली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय कारण राईट हँड अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन जरूर पाहायला मिळते. थोडीशी दमछाक जरूर असेल. 3 चेंडूची समाप्ती. धावसंख्या 13 धावा 2 गडी बाद होत आहेत. तर थोडंसं स्पीडअप करा कारण 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं संपवणं गरजेचं असेल. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू हाताळतोय. वेट अँड वॉच करावा लागेल आणि अशाच प्रकारचे गोलंदाजी तुम्हाला करावे लागेल. कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. एका बाजूने गासपाडा, दुसऱ्या बाजूने चंदनसार. कित्येक वेळा आमने सामने जरूर हे दोन संघ आले असतील कारण चंदनसार विभाग म्हटला तर हे संघ आमने सामने नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. धावसंख्या 1 ने फ्लाय होईल. 14 धावा या फलकावर 14 रन स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जात आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळत आहेत. बॅक टू बॅक दुसरा अवांतर चेंडू हाताळतोय. याच्या आधीचा चेंडू आपण पाहिला तर चांगला लाईन त्यातले चेंडू फेकला होता. तदनंतर 2 चेंडू बॅक टू बॅक अवांतरच्या स्वरूपात हाताळले जात आहेत. धावसंख्या एकंदरीत 15 रन्स 15 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळतात. लाख मोलाची स्पर्धा जरूर पाहायला मिळतात. सोमवारच्या दिवशी कुठला संघ असेल ही चमचमती ट्रॉफीज आणि मिनी बाईक सायकल कोणाच्या नावावर जाईल. यावेळेस पुन्हा एकदा हीच लाईन अँड लेंथनं तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त ऑफ साईडला पिच करावे लागतील चेंडू कारण आधीचे 2 चेंडू आपण पाहिले तर लेग स्टिकला सोडून जाणे 2 चेंडू होते. त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय दीपक हा गोलंदाज जरूर पाहायला मिळतोय. एका बाजूने अब्दुल आणि विजित अशी जोडी आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा यावेळेस मात्र विकेट किपर थोडीशी चुकी करतायत. एक सोपासा झेल होता परंतु सेल निसटला जातोय. अब्दुल्ला एक जीवनदान मिळतंय. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा 2 गडी बाद. या ऐकूया छोटीशी धून. आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. आई जीवदानी गासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर.
सर्वांचं सहर्ष स्वागत असेल आमच्या व्यासपीठावर मान्यवर विराजमान आहेत. तदनंतर जे खेळाडू प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून 2 षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा 2 गडी बाद होत आहेत. दुर्गेश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 आता पॉवर प्लेचं बंधन हटलं जात आहे. दूरवर क्षेत्ररक्षण एकंदरीत फैलावलं जाईल. एक सुपरचं झेल जरूर सुटला गेला. आपण मागच्या चेंडूवर पाहिला. शेवटच्या चेंडूवर अब्दुल्ला एक जीवनदान मिळालंय. एका बाजूने विजित. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूने वैतीपाडा गावदेवी वैतीपाडा विपक्ष आई ग्रुप परेडपाडा या 2 संघामध्ये ही लढत असेल. 5 षटकानंतर आपण लगेच टॉस बॉक्समध्ये या आणि आपली प्लेइंग 11ची लिस्ट इकडनं फॉर्म घेऊन जा आणि फिलअप करून आमच्यापर्यंत पोचवा. यावेळेस टप्प्याचा चेंडू होता. सुपर गोलंदाजी पाहायला मिळतंय. पहिला चेंडू पाहिला तर डॉट चेंडू चांगली सुरुवात. दुर्गेश हा गोलंदाज जरूर पाहायला मिळतोय. टप्प्याचा चेंडू होता. पडल्यानंतर उचली घेताना जरूर पाहायला मिळाला होता. थोडासा वेट केला जरूर. विजित हा फलंदाज होता. ॲक्शन रिप्लेमध्ये जरूर पाहायला मिळते. 15 धावा 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 प्रारंभ झालाय. दुर्गेश हा गोलंदाज तेज तर्रार गोलंदाज जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस एक धाव इथे परिपूर्ण केलेले आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहे. सिंगल येत आहे. सिंगलच्या साहाय्याने धाव फलक पुढे धावसंख्या जाऊन पोहोचत आहे ती 16 धावा या फलकावर. दीपक ज्याने मात्र दुसरं षटक जरूर हाताळलं होतं तोच दीपक आपण पाहू शकताय. धावसंख्येचा विचार केला तर एकने फ्लाय झालाय. 16 धावा या फलकावर. आजच्या दिवसातला पहिला सामना आई जीवदानी गासपाडा विपक्ष बदाम 11 चंदनसार या 2 संघामध्ये काटेकी टक्कर. एकंदरीत आपण पाहिलं तर सकाळचं सत्र आहे. जवळजवळ 35 ते 40 धावापर्यंत मजल मारेल का हा संघ आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा मानस जरूर करेल तो गासपाडा आई जीवदानीचा संघ. हलक्या हाताने बॅटचं फेस ओपन केलंय. चेंडू सरळ थर्ड मॅन रेझर मध्ये निघून जातो. चेंडूला थांबवलं जाईल का परंतु इथे पंचांचे काय सिग्नल येत आहेत तर हा सी मार्शा पार HDIL चौकार 4 धावा. चर्चा आहे हो खरो खर दादा आहे हो खरो खर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. सुपर शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस ओपन केलं आणि एक दिशा देण्याचं काम जरूर केलं. थर्ड मॅन मध्ये हा चौकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचत 20 रन्स. 20 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळतात. गोलंदाज गोल मार्कवर पुन्हा एकदा फोटो करायचा चेंडू होता. यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याला वेट करून चेंडू होतोय सी मार्शा पार. बॅक टू बॅक येतोय दुसरा HDIL चषक चौकार 4 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. धावा रोखाव्या लागतील. अन्यथा आपण धावसंख्या पाहिली तर 24 धावा या फलकार. पहिली 2 षटकं पाहिली तर 15 धावा झाल्या होत्या. तदनंतर हे षटक थोडंसं महागडं षटक हल्ले चढवले जात आहेत दुर्गेश या गोलंदाजांवर. 24 रन स्कोर कार्ड. 24 धावा या फलकार पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण बदलाव केला जातोय. धावा रोखाव्या लागतील कारण 24 धावा या फलकावर. बदाम 11 चंदनसार एक चांगला संघ आपण पाहू शकताय. 2 हात करतोय आई जीवदानी गासपाडा हा संघ. पहिलं षटक 8 धावा. तदनंतर दुसरं षटक आपण पाहिलं तर 15 धावा झाल्या होत्या. धाव फलकर आता षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि चेंडूचा आपण विचार केला 4 चेंडूची समाप्ती झाली. 24 धावा या फलकावर. धीम्या गतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. व्हेरिएशन तुम्हाला करावं लागेल. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करावी लागेल. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. धावसंख्या एकंदर 24 धावा या फलकावर. चेंडूचा विचार केला तर 5 चेंडूची समाप्ती झाली. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू दुर्गेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र इष्टांच्या वरून चेंडू निघून जातात. पूर्वी चांगला बॅकअप येतोय. एक धाव इथे परिपूर्ण असेल. बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय आणि धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा 2 गडी बाद. आई 25 धावा बदाम 11 चंदनसार संघ 3 षटकाची समाप्ती. 25 धावा 2 गडी बाद.
बोईसर विधानसभा आमदार राजेजी पाडे साहेब आपण पाहू शकतात. बहुजन विकास आघाडीची कुठेही स्पर्धा असू द्या आवर्जून भेट देत असतात नेहमीच. कल्पेश मात्र येतोय गोलंदाजी मार्कवर. 3 षटकाची समाप्ती झाली. 25 धावा या फलकावर. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 5-5 षटकांचे सामने जरूर पाहायला मिळतात. तब्बल 10 संघ आजच्या दिवसात जरूर पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी वैतीपाडा विपक्ष आई ग्रुप परेटपाडा हे 2 संघ असतील. यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. पाठलाग करतोय परंतु थांबू शकत नाहीये. सुपर कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. अब्दुल यांच्या बॅटमधलं मात्र येत आहे चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवर हल्ला जरूर चढवलाय अब्दुल. विकेट्स प्राप्त करावे लागतील आई जीवदानी गासपाडा या संघाला, कारण चांगली पार्टनरशिप बिल्ड करताना दोन्ही फलंदाज अब्दुल अँड विजित अशी जरूर पाहू शकतात. सुपर कामगिरी करतोय बदाम 11 चंदन सर हा संघ. षटक क्रमांक 4 मार्कस्थ झाले. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला जातोय. कल्पेश मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. शावेस ऑप्सिकला सोडून चेंडू जरूर पाहायला मिळतोय. सुपर कामगिरी केली. कमबॅक तुम्हाला करावा लागेल. जास्तीत जास्त ऑफ साईडने तुम्हाला पिच करावे लागतील चेंडू. मेरिटवर चांगली गोलंदाजी करावी लागेल तर कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. विकेट फॅक्टर खूप महत्त्वाचा असेल. विकेट प्राप्त करणं गरजेचं असेल. यावेळेस डान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न क्या बात आहे. कमबॅक सुपर. पहिल्या चेंडूवर जरी चौकार ठोकला तरी मागचे 2 चेंडू आपण पाहिले तर डॉट चेंडू हाताळले जात आहेत. म्हणजे 3 चेंडू मागे 4 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च आली होती. त्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. सुपर लाईन अँड लेंथ गोलंदाजी. यावेळेस मात्र सुपर वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केला आहे. तत्पूर्वी 1 धाव रोखू शकत नाही. बायचे संकेत पंच परशुरामजी पाटील सर दर्शवत आहेत. धावसंख्या 29 रन. स्कोर कार्ड 30 धावा माफ करा 30 रन स्कोर कार्ड जरूर पाहायला मिळत आहेत. सुपर कमबॅक केलं कल्पेश पाटीलने. मात्रेने पहिला चेंडूवर चौकाराला. त्यानंतर 3 चेंडू आपण पाहिले तर लगातार डॉट, परंतु 1 धाव पाहिली तर बाईकच्या स्वरूपात या चेंडू मागे जरूर पाहिलंय. विजितला 1 जीवनदान मिळालंय. जीवनदानचा फायदा उठवेल का विजित? अब्दुल्ला जीवनदान मिळालं होतं आमचे स्कोरर दर्शवत आहेत आणि त्याने तदनंतर 3 चौकार ठोकल्यात. स्विच इट करण्याचा प्रयत्न केलाय. येथे सक्सेसफुल ठरला नाहीये. तर डॉट चेंडू येतोय. वेट अँड वॉच करावं लागेल. सरळ बॅटने जास्तीत जास्त फटके तुम्हाला खेळावं लागतील कारण धावा येतात त्या मैदानाच्या आतमध्ये. आपण विचार केला तर अंतिम चेंडू. यावेळेस मात्र मिस टाइम शो आहे का? कल्पेश मात्र स्वतः झेल खाली आणि सुपर झेल टीम राहतोय कारण उलटा झेल पकडणं खूप कठीण असतंय. षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावा 3 गडी बाद. कल्पेश पाटील कल्पेश म्हात्रे ओपनर जोडी ही भारी. ऑलराऊंडर आहेत त्यांचे भारी ही कामगिरी. गासपाडा संघाचा पालघर जिल्ह्यात नाव हाय होत बर. गासपाडा संघाचा पालघर जिल्ह्यात नाव हाय होत. चला आई गावदेवी वैतीपाडा आणि आई ग्रुप परेटपाडा आपल्यासाठी टी शर्ट्स आहेत आणि टॉसला येताना आपण ते टी शर्ट परिधान करूनच यायचं आहे. त्यासाठी आपण लगेच या. कॅप्टनना विनंती असेल वैतीपाडा आणि परेटपाडा दोन्ही संघाचे संघनायक. आपण जर लेट येणार असाल तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लक्षात ठेवा. तर अंतिम षटक असेल. मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय दुर्गेश. दुर्गेशवर पुन्हा एकदा विश्वास जरूर ठेवला गेलाय कारण दीपकने चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या परंतु दुर्गेशला पुन्हा पाचारण केलं. दुर्गेशने जरी 10 धावा केल्या तरी दुर्गेशवर पुन्हा एकदा विश्वास संपादन केलाय. विघ्नेश गोलंदाजी मार्कवर आणि दुर्गेश गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड फलंदाज यावेळेस सॅक्रिफाईस केलं जात आहे. अब्दुल चांगली फलंदाजी करत होता परंतु आपण पाहिलं तर विघ्नेश एक चांगला गोलंदाज फलंदाज आहे. त्याला स्ट्राईकवर आणलं गेलं आणि स्वतः अब्दुल धावपाच्या स्वरूपात बाद होतोय. विकेट क्रमांक 4 इथे बाद होतोय. 30 या धावसंख्येला लागतोय 4था धक्का. एचडीजे
शेवटचे 5 चेंडू आहेत. अजूनही 5 चेंडू आहेत. शेवटचे अंतिम चेंडू असतील 5. यावेळेस मात्र मॅच टाइम स्टॉप कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहे. तत्पूर्वी सिंगल येत आहे. सिंगलच्या साहाय्याने धाव फलक पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 31 रन स्कोर कार्ड. कसपडा HDI चषक 2024 सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एकंदरीत आपण पाहू शकतात ते मान्यवर आयोजक विजयजी घरत साहेबांचं शुभ आगमन होतंय. वेलकम सर. या क्रीडांगणामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. त्यांच्या माध्यमातून ही लाख मुलाची स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डिप्स क्लिअर करेल का क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. या 2 धावांशी धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 33 रन्स. 33 धावाच्या फलकावर. शेवटचे 3 चेंडू आहेत. चला दोन्ही संघांना विनंती असेल वैतीपाडा आणि परटपाडा आपण टॉससाठी यायचं आहे आणि जे टी शर्ट्स आपल्याला दिलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून ते परिधान करूनच आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्यासाठी आपण जर उशीर करणार आहात तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आदरणीय सन्माननीय विजयजी घरत साहेबांचा शुभ आगमन होतं. वेलकम सर. या क्रीडांगणामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. यावेळेस पुन्हा एकदा सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं जात आहे आणि विकेट क्रमांक आपण पाहू शकता 5. 33 या धावसंख्येवर 5वा गडी बाद होतोय. या स्पर्धेची आणबाण शान जरूर पाहायला मिळतात. विजयजी घरत साहेबांचं शुभ आगमन होतं. वेलकम सर. या सकाळच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तत्पूर्वी आपण 33 धावा 5 गडी बाद म्हणजे फक्त 2 चेंडूचा खेळ शेष आहे. याच्या दिवसात आपण पाहिले तर 5-5 षटकांचे सामने असतील. शेवटचे 2 चेंडू रुणय धावबाच्या स्वरूपात जरूर बाद झाला. ऑफ स्टाईलला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव इथे परिपूर्ण केला येतोय. क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करतात. त्याचबरोबर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. ते काय घडलं जात आहे तर 2 धावा परिपूर्ण केल्या. त्या सुपर रनिंग द बेटिंग चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 35 रन्स 35 धावाच्या फलका लागत आहेत. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा आपण पाहिला तर एका बाजूने बदाम 11 चंदन सर हा प्रथम फलंदाजी करतोय तर आई जीवदानी घासपाडा जो आयोजक संघ आहे तो क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंगचा आपण विचार केला तर 35 धावाच्या फलकावर. या शेवटच्या चेंडूवर शेवट गोड कोण करेल. चौकार षटकार ठोठावेल की विकेट्स प्राप्त करेल. चला दोन्ही संघांना विनंती असेल परेडपाडा आणि वैतीपाडा जर आपण उशिराने दाखल होतील तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. लक्षात ठेवा जो संघ टॉस साठी उपस्थित होईल कारण टी शर्ट्स तुम्हाला वितरित केली जाईल आणि ते टी शर्ट्स परिधान करूनच तुम्ही टॉससाठी यायचं आहे. त्यासाठी उशीर करायचा नाहीये. अंतिम चेंडू. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. 35 धावाच्या 5 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय. बदाम 11 चंदन सारा संघ आपण पाहिला 5 षटकाच्या समाप्तीत 35 धावापर्यंत मजल मारली आणि 36 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी वैतीपाडा आणि आई ग्रुप परेडपाडा या 2 संघांमध्ये ही लढत असेल. दोन्ही संघाचे संघटक आपल्याला विनंती असेल आपण प्लेइंग 11ची लिस्ट फॉर्म इकडनं घेऊन जा फिलअप करून आमच्यापर्यंत पोचवा. तर 36 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. तदनंतर या 36 धावा कशा प्रकारे उभ्या केल्या जातील त्याचं धावतं समालोचन करतील. सलग आजचा 3रा दिवस त्यांचा पाहायला मिळतोय. धनंजयजी पाटील सर मॅन फ्रॉम कोपरीचा एक गोड आवाज आपल्यासोबत जोडले जातील. गावदेवी वैतीपाडा आई ग्रुप परेडपाडा तर टॉस केला जाईल वासुदेवजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. चला दोन्ही संघाचे संघटक आपण टॉस साठी या.
वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक गावातील सर्व महिला भगिनी आज आपल्या या व्यासपीठावरती आलेल्या आहेत. तर सर्वांचं बहुजन विकास आघाडी प्रेझेंट घसपाडा HDL चषकाच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे. आजचा दिवस जर आपण पाहिला तर स्पर्धेचा दिवस तिसरा आहे. चंदनसर विभागाचे संघ मैदानावरती खेळतात. घरचा संघ सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर बदाम 11 चंदनसरचा संघ आहे. याच परिसरातील एक संघ आहे. त्यानंतर महत्त्वाचा टॉस होईल. तिथे अमर पोचलेत. अमर आपलं सहर्ष स्वागत असणार आहेत. 2 कर्णधार असणार आहेत आणि वासुदेव पाटील साहेब आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. कालच्या बरोबर 2 दिवसामध्ये सर्व काही वेळेवरती प्रॉपर पार पडलेत. तीच विनंती आहेत जे संघ या मैदानावरती दाखल होतील. कर्णधारांना विनंती असेल आपण आपल्या टीमच्या जर्सी ज्या आहेत त्या परिधान करून त्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्याच वेळेवरती या, जेणेकरून तुमची बाईट आहे ती बाईट त्या ठिकाणी घेतली जाईल. कॉमेंट्री बॉक्समधून तिथून प्रेझेंटेशन बॉक्समधून नितीन पाटील सर सध्या जॉईन आहेत. थँक्यू. तर चला टॉस केला जातोय वासुदेवजी पाटील साहेबांच्या शुभ असतं. एका बाजूने गावदेवी वैतीपाडा संघ, दुसऱ्या बाजूने आई ग्रुप परेडपाडा हे 2 संघ असतील. एका बाजूने आपण पाहू शकणार घासपाडा, दुसऱ्या बाजूने सिटी. तर कॉलिंग करतील गावदेवी वैतीपाडा संघाचे ओमकार सिटी, परंतु इथे घासपाडा येतो. एकंदरीत टॉस जिंकलाय आई ग्रुप परेडपाडा. मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? नक्कीच क्षेत्ररक्षण घेऊ. समोरचा संघ आपण पाहिला तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील तुम्ही? कारण 5 षटकांच्या आजच्या दिवसात आपण सामने पाहू शकतात. 5 षटकांमध्ये आम्ही 50च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. कुठले ट्रम्प कार्ड असे 3-4 गोलंदाज तुमचे महत्त्वाचे गोलंदाज असतील जे या 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? विजय आहे, रुपेश, उमेश आणि अमित, विकास आहे. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय वाटते? सुपर आयोजन आहे घासपाडा HDL चषक 2024. काय वाटते एकंदरीत आयोजनाबद्दल? नक्कीच दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगलं आयोजन नियोजन चांगलं आहे. या संघासोबत कधी खेळलात का? हो, खेळलोय. भरपूर वेळेला आमने सामने आलोय. आता बघूया. बेस्ट ऑफ लक. तर ओमकारजी तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांचं टार्गेट एकंदरीत ठेवण्याचा प्रयत्न करते? काय समोरचा संघ 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतोय? 50 ते 60. 50 ते आज प्लेइंग इलेव्हनमध्ये सर्व खेळाडू आहेत का? पण थोडेसे कमी आहेत. आहेत परंतु कमी आहेत. तर एकंदरीत या आयोजनाबद्दल काय वाटतंय? खूप सुंदर आहे. आम्ही दरवर्षी खेळतो. आम्ही मजा आहे तिकडे खेळायला. ग्राउंड पण खूप सुंदर आहे आणि चांगलंच याने सर्व ग्राउंडची व्यवस्था केली आहे. थँक्यू. बेस्ट ऑफ लक तुम्हाला असेल. इथे टॉस जिंकलाय आई ग्रुप परेडपाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे धनंजय पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पुनर्प्रस्थापित होतो. 36 धावांचं लक्ष घेऊन स्ट्राईक एनवरती बॅटर कल्पेश पाटील. बॅकफुटला गेलं. अपील झाली. स्ट्रॉंग अपील होती. कल्पेशला माहित आहे बॅटची एज लागली होती. तो पंचांच्या कुठल्याही डिसिजनची वाट न पाहता लगेच मात्र पवेलियनच्या दिशेने परतला गेलो आहे. पहिली विकेट आहे. पहिली विकेट कल्पेश पाटील. बॅक टू दी पवेलियन. गॉन. स्वभाव त्याचा लाखाचा, जो तो दिवाना दादाचा, रुबाब यो लाख मोलाचा, बनलाय साऱ्यांच्या आवडीचा, बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता शोभला, बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता. थँक्यू. व्यासपीठावरती सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजन करते आपण सर्वांचे लाडके आदरणीय विजयजी नरेश गरज साहेब सध्या आपल्या व्यासपीठावरती आहेत. गावातील सर्व आपण पाहिलं ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, खेळाडू म्हणून देखील आपण ज्यांना पाहिलेलं आहे ते देखील सध्या व्यासपीठावरती आहेत. सर्व आपल्या महिला भगिनी आहेत त्या देखील सध्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. घर बसल्या अनेक जण आपल्या युट्यूबला मोबाईलवरती ऑन राहून या मॅचचा आनंद घेतात. काही जण आपल्या घर बसल्या टीव्हीवरती मॅचचा आनंद घेतात. तर सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे. न्यू बॅटर नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय मिस्टर दुर्गेश. एक महत्त्वाचा खेळाडू आहे. या खेळाडूकडे देखील ती श्रमता ॲबिलिटी आहेत आणि रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण या खेळाडूला पाहिलेलं आहे. तोच दुर्गेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 36चं लक्ष, 36 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक मैदानावरती हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर विवेक महत्त्वाचा खेळाडू आहे. विवेक आणि दुर्गेश याच्यामध्ये आता जुगलबंदी रंगेल. भरपूर वेळा आपण या खेळाडूंना पाहिलेलं आहेत. आज सोडून दिलाय बॉल, पाहिलं, निहाळलं. त्यानंतर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेलाय. लगेच तिथून मात्र विजित बंटी मात्र क्षेत्ररक्षण रचना मात्र आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. पहिलं 2 चेंडू जर पाहिलं तर पहिलं 2 चेंडू हे मात्र गोलंदाजाच्या नावावरती असणार आहेत. 36चं लक्ष आहेत. 30 बॉलमध्ये 36 धावा एवढ्या डिफिकल्ट नाहीत, परंतु क्रिकेटचा खेळ आहेत. काही गोष्टी आपण या मैदानावरती 2 दिवसामध्ये पाहिलेल्या आहेत. तर तिथून मैदानावरती काय घडेल हे देखील पाहण्यासारखे असणार आहे. विवेक ओव्हर द विकेट.
भागपुटला गेले, स्लॅश करायचं होतं, फटका खायचा होता, परंतु टायमिंग नाही साधू शकले. आणखीन एक डॉट बॉल आहे, आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिले 3 चेंडू जर पाहिले ना, पहिले 3 चेंडूवरती धावा नाही आल्या. एक विकेट मैदानावरती आली, पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट आणि पुन्हा एकदा डॉट. या वर्षामध्ये आपण पाहिलं तर आईजुदाने घासपाडा संघाला श्रीराम कसराळीच्या त्या मैदानावरती आपण खेळताना पाहिलं होतं. एक गाव एक संघाला मात्र पराभवाच्या छायेमध्ये पाठवलं होतं या संघाने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पडल्यानंतर मात्र भरपूर बाहेर निघतोय. पंच वळतायत जयप्रकाश गरज सर आमच्या दिशेने आणि दर्शवतायत हा बॉल आहे व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने इथे मात्र सुरुवात केली जात आहेत. धावफलक्यावरती धावा लगावल्या गेल्यात, त्या मात्र एक धाव. 3 चेंडूचा काळ संपला गेलाय, एक धाव धावफलक्यावरती आपण पाहतात. एक विकेट्स. कल्पेश म्हात्रे अजूनही नॉन स्ट्रायकिंगवरती, लेफ्ट हँड बॅट्समॅन. स्ट्रायकिंगवरती बॅटर दुर्गेश. बॅकफुटला गेला, स्लॅश केला. ज्या फटक्याची निवड करायची होती तोच फटका मैदानाच्या आतमध्ये अद्यावत केलाय. बॉल मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार. घासपाडा HDL चषकातील दर्जेदार खणखणीत चौकार. कल्पेश पाटील कल्पेश म्हात्रे ओपनर जोडी ही भारी. ऑलराऊंडर आहेत त्यांचे भारी ही कामगिरी. घासपाडा संघाचा पालघर जिल्ह्यात नाव हाय होत. थँक्यू. म्हणून म्हटलं मी नुकताच त्या घासपाडाच्या संघाने श्रीराम चषकामध्ये एक चांगली कामगिरी दाखवली होती. एक गाव एक संघ जो वसई चॅम्पियनचा संघ होता, त्या वसई चॅम्पियन संघाला मात्र पराभवाच्या छायेमध्ये पाठवलं होतं आणि फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते या वर्षामध्ये घासपाडा संघाने मात्र मिळवलं होतं. तोच संघ आहे. खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु आता बेटर लेन हाताळली गेल्या. आता विजित पाठीमागून तेच सांगतायत ही लेन तुला मेंटेन करायची आहे, या लेनवरती तुला गोलंदाजी करायची आहे. ही लेन जर तू मैदानावरती टाकली ना तर तिथे बॅट्समॅनला डिफिकल्ट होऊ शकतात. ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय. पहिले 5 चेंडू जर पाहिले तर पहिल्या 5 चेंडूवरती धावा आहेत इक्वल, म्हणजे बरोबर 5 धावा आहेत. विकेट तिथून प्राप्त केले ती मात्र 1. स्ट्रायकिंगवरती दुर्गेश. बॅकफुटला गेला, स्लॅश केला, टॅप केला. तिथून मात्र आपण पाहिला बंटी राठोड मात्र वेगाने चेंडूवरती आले. पुढे चेंडूला मात्र फील केलं. एक धाव मात्र पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळाली ती विवेक या खेळाडूची. आणि धावा त्यानं खर्च केला एका षटकामध्ये 6. आता समीकरण इथून पाहूया. येणारे बॉल असतात मैदानावरती 24 आणि 24 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. एक ब्रेकमध्ये डीजेचं एक सुपर हिट सॉन्ग आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. गाडीचा कार्यकर्ता शोभला अरे विजय घरत दादाचा नाव आलाय ट्रेंडिंगला. 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 थँक्यू. व्यासपीठावर जाताना भूपेजी भोईर साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलं. कल्पेश म्हात्रे यांच्या बॅटमधून जर सिक्सर आला तर प्रत्येक 6 साठी 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पण सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर दुर्गेश स्ट्रायकिंगवरती आहेत. कल्पेश पाठीमागच्या षटकामध्ये एकही बॉल तो खेळलेला नाहीत. त्याने मात्र पहिलं षटक तिथे एन्जॉयमेंट केलं. थोडंफार त्याने चेंडू मैदानावरती पाहिले कशा प्रकारे हाताळले गेले या गोष्टीचा त्याने मैदानावरती अभ्यास देखील केला असेल. पण तिथून येणारे 24 बॉल आहेत. 24 बॉलमध्ये समीकरण अजूनही 30 धावांचं आहे. यानंतर होणारा मॅच आहे गावदेवी वैतीपाडा वर्सेस आई ग्रुप परेडपाडा. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मॅच मैदानावरती रंगेल. त्यानंतर गावठण कनेर त्यांच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर संघ असणार आहे तो मात्र आई भवानी मारंबळपाड्याचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. V24चा संघ असेल त्यांच्या अगेन्स्ट असेल जयदुर्गा रायपाडा आणि शिरगाव त्यांच्या अगेन्स्ट असेल जन्नत बॉईज. दुसरं षटक पहिला बॉल स्विच हिट बॉल मात्र निघून जाईल सरळ सीमारेषा पार आउट ऑफ द पार्क. दुर्गेशांच्या बॅटमधून आलेला हा स्वीट हिट सिक्सर. कल्पेश पाटील कल्पेश म्हात्रे ओपनर जोडी ही भारी. ऑलराऊंडर आहेत त्यांचे भारी ही कामगिरी. घासपाडा संघाचा पालघर जिल्ह्यात नाव हाय होत बरं. थँक्यू. टायमिंग हा बॅटच्या रडारमध्ये आला. फुल बेस ऑफ द बॅट थोडंसं करण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅट वापरली गेली. पाहिलं फुलर लेनचा बॉल हाताळलाय आणि फुलर लेनच्या बॉलला योग्य ती दिशा मैदानावरती दिली गेली. ही खासियत आहे या खेळाडूची. षटकार ठोकता जाणतायत दुर्गेश मैदानावरती. तेच मात्र दुर्गेश मैदानावरती करताना पाहायला मिळाले. 6 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र वाढली गेल्या. संघाची धावसंख्या धबल वरती पण पाहिलं तर 12 धावा. ट्विल लॉस ऑफ 1 विकेट. गावदेवी वैतीपाडा आणि आई ग्रुप परेडपाडा आपले प्लेइंग 11 ची लिस्ट
आपण इथे पाठवून गावदेवी वैतीपाड्याची देखील आल्यात, आई ग्रुपची देखील आल्यात. थँक्यू. अमर भगत, शुभम केनी, योगेश वैती, प्रेमनाथ मेहर. नेक्स्ट मॅच मध्ये असतील स्वप्नील भगत, ओमकार वैद्य असेल, निखिल वैद्य असेल, आकाश लवेश, प्रकाश भगत, सुनील चौधरी, सुनील वैती, कृष्णा राऊत, हार्दिक मेहर, भावेश पाटील यांसारखे खेळाडू खेळताना आपण पाहणार आहोत. आणि त्यांच्या अगेन्स्ट कल्पेश परेड, उमेश परेड असेल, रुपेश परेड, विजय परेड, विकास परेड, अमित पारधी, राकेश परेड असेल, कृष्ण असेल, रजत, विकी, सूरदास असेल, दिनेश असतील, विश्वास असतील यांसारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सिक्सर आलाय, धाबाधबलकेवरती आहेत 12. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल आहे, तो मैदानावरती मात्र अद्यावत केला गेलाय. धावफलक्यावरती धावा पाहिला तर संघाच्या धावा आहेत त्या 12 धावा. दुर्गेश यांचा विचार केला तर आतापर्यंत 7 बॉल त्यांनी फेस केल्यात आणि संघाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक धावा बनवल्यात त्या 11 आणि संघाची धावसंख्या जर विचार केला तर 12च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बदाम 11 चंदनसारचा संघ आहे जो मैदानावरती करत होता क्षेत्ररक्षण, त्यांनी बनवलं होतं धावा 35-36चं लक्ष. फटका चांगल्या प्रकारे कळला, हवेमध्ये कळलाय, तिथून मात्र आपण पाहिलं तर बंटो चेंडूवरती येतात, कुठलीही चुकी मात्र करणार नाही. झेल टिपला आहे तो मात्र बंटोने आणि विकेट मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं खेळाडू तंबूच्या दिशेने परत येईल. आणखीन एका विकेटचा पतन, दुसरा धक्का आहे तो आई जुदाने गासपाडा संघाला लागलाय. दुर्गेश यांच्या स्वरूपानं 12 वरती 2 विकेट. ताऱ्यांची ताकद अध्यक्ष विजय दादा घरत, अध्यक्ष विजय दादा घरत, अध्यक्ष विजय दादा घरत. हे साऱ्या पोरांची तो हिम्मत, आयोजक पिंट्या दादा घरत, आयोजक पिंट्या दादा घरत, आयोजक पिंट्या दादा घरत. आमचा पाठी राखा आहे हो छान काशीनाथ शेठ पाटील, आमचा पाठी राखा आहे हो छान काशीनाथ शेठ पाटील. ज्यांच्या शुभ स्पर्धेची ओपनिंग झाली ते बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे आदरणीय काशीनाथजी पाटील साहेब यांच्या शुभ मात्र सुरुवात केली गेली. त्यानंतर आपण पाहिलं तर चिराग पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग पाटील येतात मैदानावरती. न्यू बॅटर न्यू मॅन इन, 4थ्या क्रमांकावरती मधल्या कालावधीमध्ये तो बॅटिंगसाठी आलेला आहे आणि कशा प्रकारे फेस करतो हे देखील पाहण्यासारखे असणार आहे. बॅकफुटला गेलं, स्लॅश केलं, संघाची जबाबदारी जाणतात, अशाच प्रकारे क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूला कल्पेश मात्रे तुमच्या संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे, एक हुकमाचा एका देखील तो देखील आहे संघाचा. मग त्याला स्ट्राईक एनवरती आणणं गरजेचं होतं. कल्पेशला स्ट्राईक दिली गेल्या आहेत आणि कल्पेशसाठीच एक पारितोषिक आलेलं आहे. आदरणीय व्यक्तिमत्व भूपेजी भोईर साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 6 आला इथून पहिल्याच बॉलवरती, म्हणजे तिथून 6 जर खेळला तर 500 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक 6 साठी त्यांच्या माध्यमातून असणार आहेत. परंतु अब्दुल आहेत, अब्दुलच्या विरुद्ध कशा प्रकारे डावपेच आखतायत तिथून मात्र हे देखील महत्त्वाचं असणार आहेत. 13 वरती आतापर्यंत 2 विकेट आहेत, तर 2 विकेट मात्र आई जुदाने गासपाडा संघाच्या आपण बाद होताना पाहिलेले आहेत. 36 हे टार्गेट आहेत. रिक्वायर्ड रन रेट इथून खूप महत्त्वाचं असणार आहे. सध्या करंट रन रेट जर पाहिला तर 7.80. कुलवेटप्याचा बॉल त्याला कुदून करण्याचा प्रयत्न, तिथून क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आल्यात. धावचीची संधी होती, रन आउटच्या माध्यमातून विकेट मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. चिराग धावला परंतु कल्पेश मात्र थोडेसे कमी पडले रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आणि तिथून फलंदाज बाद होत आहेत. झटका क्रमांक मैदानावरती लागतोय तो 3रा. आई जुदाने गासपाडा संघाला धावफलक्यावरती असताना धावा 13. विनय पाटील माजी नगरसेवक, विनय पाटील माजी नगरसेवक, विनय पाटील माजी नगरसेवक. आमच्या नितीन भोईर दादाची 7 लाखात एक, 7 लाखात एक, 7 लाखात एक. बाल्या भाल्यांची होईल आज तिथही दांडी गुल, बाल्या भाल्यांची होईल आज. थँक्यू. धावफलक्यावरती आपण धावा पाहिलं तर 13 धावा, 3 गडी बाद. न्यू मॅन इन, न्यू बॅटर संदेश पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. महत्वाचा खेळाडू हा देखील असणार आहेत. एक लेफ्ट हँड बॅट्समॅन मैदानाच्या बाहेर आल्यानंतर दुसरे लेफ्ट हँड बॅट्समॅन सध्या जे बॅटर आहेत ते मैदानामध्ये दाखल होत आहेत. परंतु आता संपूर्ण जबाबदारी चिराग पाटील यांच्या खांद्यावरती असणार आहेत. 19 बॉलचा खेळ आहेत आणि 19 बॉलमध्ये 23 धाव्यांची गरज आहे. कठीण डिफिकल्ट आयुष्यामध्ये सर्व काही गोष्टी नसतात, तर करायचे असतात, प्रयत्न करायचे असतात. क्रिकेटचा खेळ देखील असाच आहे, डिफिकल्ट काही नाही, करून दाखवायचं असतं. खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळा पुढून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथून मात्र वेगाने पुढे येत आहेत. विनय शर्मा
पण तो आपल्याला पुढे येताना पाहायला मिळाले. बॉलला मात्र अडवलं गेलंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकामध्ये धावा आहेत 14. कंपॅरिझन जर सध्या स्क्रीनवरती आपण पहिल्या 2 षटकांचं जर पाहिलं ना तर कंपॅरिझन खूप महत्त्वाचं असणार आहे. पहिल्या 2 षटकामध्ये जो बदाम इलेव्हन चंदनचा संघ बॅटिंग करत होता त्यावेळी धावा होत्या 15 वरती 2 विकेट होते आणि त्यानंतर आई जुदाने गासपाडा संघ ज्यावेळी बॅटिंग करतोय पाठला करतोय त्यावेळी त्यांच्या 14 वरती 3 विकेट आहेत. समीकरण इथून पाहूया. 18 बॉलचा खेळ आहे. 18 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये सुमित डीजे यांचं एक सुपरहिट सॉन्ग आपण ऐकूया. विनय पाटील माझी नगरसेवक, विनय पाटील माझी नगरसेवक, विनय पाटील माझी नगरसेवक. आमच्या नितीन भोईर दादाची 7 लाखात एक, 7 लाखात एक, 7 लाखात एक. भल्या भल्यांची होईल आज तिथही दांडी गुल, भल्या भल्यांची होईल. थँक्यू. वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गासपाडा SDIL चषक 2024 आपण पाहतात. पर्व 4 आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पुण्याचा पाहायला मिळतात. दाखल होत आहेत मिस्टर विवेक, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं संघाच्या वतीनं. तोच विवेक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक जर विचार केला तर 3रं षटक आहे आणि वैयक्तिक त्याचं मात्र 2रं षटक असणार आहे. ज्यावेळी आपण दुर्गेशला पाहिलं होतं 2 षटक दुर्गेशने मात्र फेकले होते, तेच मात्र हाताळण्याचा प्रयत्न विवेक या एंडवरून मात्र करताना पाहायला मिळतील. 2 षटकांचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 14. चिराग पाटील एक महत्वाचा खेळाडू आहे. राईट उर्ध विकेटने शॉर्ट बॉल आहे. थोडंसं मात्र आपण पहिला बॅकफुटला गेलं, चेंडूला ड्राईव्ह केलं, हलक्यातना चेंडूला मात्र ढकलून दिलं. एक धाव तिथे पूर्ण केली आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 15 लॉस ऑफ 3 विकेट्स. 17 बॉलचा खेळ अजूनही मैदानावरती बाकी आपल्याला पाहायला मिळेल. 17 बॉलमध्ये लक्ष जर आपण पाहिलं तर इथून विजयासाठी धावा मात्र महत्वाच्या असणार आहेत. अजूनही या 21. चेंडूचा खेळ असेल. 21 धावांची गरज आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातात. संदेश मैदानावरती आहेत त्यामुळे तिथून मात्र त्या गोष्टी चेंज कराव्या लागतात. महत्वाच्या श्रेणी संदेश यांची बॅट कशा प्रकारे बोलेल हे देखील पाहण्यासारखं असणार आहेत आणि या श्रेणी ते कशा प्रकारे खेळ करतात, आपल्या घरच्या होम ग्राउंड वरती कशा प्रकारे खेळतात हे देखील पाहण्यासारखं असणार आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. पुन्हा गोलंदाज रेडी विवेक. विवेकचा बॉल बॅकफुटला जाऊन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती झालंय का तर यस, अंपायरचा मात्र तिथून इशारा आलाय. तिथून धाव आहे ती मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तो धावफलकावरती जाऊन पोहोचल्या संघाच्या एकूण धावा ते मात्र 16 धावा. पहा ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा. बॅट तिथे मात्र स्लॅश केली गेली आणि योग्य दिशेने मात्र बॅट आहे ती क्रीज मध्ये पोहोचली आणि धाव घेत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 16 धावा. चिराग आणि संदेश या जोडीवरती आता ही संपूर्ण मॅचची जबाबदारी ती जबाबदारी मात्र अवलंबून आहे. 20 धावांची अजूनही गरज आहे. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला गेलात. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा. 16 बॉलचा खेळ आहे. 16 बॉलमध्ये 20 धावांचं लक्ष हे मैदानावरती असणार आहेत आणि व्यासपीठावरती आदरणीय दीपेजी म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. येणारे चेंडू अजूनही मैदानावरती असणार ते मात्र 16 आणि 16 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे. सध्या आपण मॅनहॅटन चार्ट जर पाहिला तर बदाम इलेव्हन चंदन सर संघ पहिल्या षटकामध्ये थोडासा तिथून पुढे होताना पाहायला मिळत होता. त्याच्यावर थोडासा आईजुद आणि गासपाडाचा संघ होता थोडासा खाली होता. दुसऱ्या षटकामध्ये तिथे आपण जो खास करून ब्ल्यू जी लाईन पाहू शकता थोडीशी तिथून खाली आली आणि पुन्हा एकदा आईजुद आणि गासपाडाचा संघ आहे तो मात्र थोडासा पुढे गेला. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत सध्याच्या घडीला बदाम इलेव्हन चंदन सर संघ वरती आहेत परंतु अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानावरती इथून बाकी असणार आहेत. त्या 4 बॉलमध्ये पुन्हा एकदा ती ग्रीन जी लाईन अप आहे ती मात्र वरती जाईल का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. आणि सध्या पुन्हा एकदा स्क्रीनमध्ये जर आपण पाहिलं ना तर बदाम इलेव्हन चंदनसर संघाची जी लाईन अप होती ती बरोबर तिथून मात्र वरच्या दिशेने गेली होती. मध्ये आईजुद आणि गासपाडा संघ त्याला थोडंसं टॅकल करण्याचा प्रयत्न केला, तर जवळपास लाईनच्या टच होण्याचा प्रयत्न केला, पण तिथून त्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर ज्या विकेट्स आल्या तिथून थोडीशी लाईन आहे ती मात्र थोडीशी मागे होताना पाहायला मिळाली. आणि या षटकामध्ये मैदानावरती काय होईल हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. टार्गेट 36 आहेत. 20 धावांची गरज आहे. प्रयत्न मैदानावरती करायचे आहेत. आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला संघर्ष
संघर्ष करायचाच असतो. क्रिकेटचा खेळ देखील असाच खेळ आहे, तिथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि क्रिकेटची मॅच नुसतं बॅट आणि बॉलने नाही खेळली जात, तर क्रिकेटची मॅच तिथे तुम्हाला डोकं वापरावं लागतं. मैदानावरती तुमचा माइंडसेट तुम्हाला वापरावा लागेल. जर तुमच्याकडे योग्य माइंड असेल तर मैदानावरती तुम्ही मॅच जिंकू शकता. आणि या 5 षटकांचं क्रिकेट बहुतांश वेळी असं क्रिकेट असतं जिथे बॅलन्सिंग मॅचेस भरपूर होत आहेत. म्हणजे बॅलन्सिंग क्रिकेट चालतं. एका ओव्हरमध्ये मॅच टर्न ऑन ऑफ होते. हे बॅलन्सिंग क्रिकेट 5 ओव्हरमध्ये आपण भरपूर वेळा पाहिलेलं आहे. तसं मैदानावरती घडेल का हे देखील पाहण्यासारखे असणार आहेत. धावा 16. बॅकफुटला गेले, चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, त्याची गिरकी घेतली बॉलने, परंतु बॉल थांबेल का तर नाही थांबणार. ज्या 4ची गरज होती गासपाडा संघाला तोच 4 आलाय. मैदानावरती चेंडू निघून गेला सीमा पार. मिळतात धावा 4 चौकार. संघाचा भारी संदेश पाटील हाय हो कर्णधार, अनुभवी टीमचा विशाल भोईर बारी हाय आधार, नितेश पाटील चिंटू पाटील. थँक्यू. 5 क्षेत्ररक्षक होते, तिथून मात्र बीट झाले, बॉलला अडवण्यामध्ये अयशस्वी राहिले आणि बॉल मात्र क्षेत्ररक्षकाची घिरकी घेत असताना सीमारेषेच्या पार गेलाय. धावा फलकावरती 20-16 धाव्यांची अजूनही मैदानावरती गरज आहे. आता येणारे बॉल आहेत मैदानावरती 15. बॅकफुटला गेले, स्लॅश केला, जबाबदारी जाणतात कारण माहित आहेत एका वेळी तुम्ही मैदानावरती धावा घेता. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय. बंटी मात्र तिथून थ्रो करतोय, परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे आहेत. 2 धावा तिथे मात्र कंप्लीट करतायत. आता समीकरण मैदानावरती बनलं जाईल. बॉल टू बॉल इक्वेशन आहेत. 14 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. थोडंसं डगआउट शांत होतं गासपाडा संघाचं. आता मात्र थोडंसं चेहऱ्यावरती स्मित हास्य आलं प्रत्येकाच्या. सिंगल डबलने मात्र आपण पाहिलं तर गेमला मात्र पुढे चालवण्याचं काम करतात. आणि पहिल्या 2 दिवसामध्ये आम्ही वर्णन तेच केलं. तुकाराम सर होते, तिथून कालच्या दिवसामध्ये झहीरभाई होते. चर्चा त्याच गोष्टीची झाली होती की गेम तुम्हाला वाढवणं खूप गरजेचं आहे. धाव घेण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट ही मात्र वेगाने आहे. चिराग पाटील यांची 1 धाव घेतली गेली आणि 1 धाव्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 23 धावा. विचार केला तर मैदानावरती अजूनही धाव्यांची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी. बॉल टू बॉल इक्वेशन आहेत. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज. संदेश पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचेच फादर गोविंद पाटील सध्या व्यासपीठावरती आहेत. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आज घासपाडा गावातील सर्व ग्रामस्थ आहेत, ते देखील या व्यासपीठावरती आहेत. ते देखील या मॅचचा आनंद घेतात. घर बसल्या अनेक जण या मॅचचा आनंद घेतात. तर सर्वांचं सहर्ष स्वागत. 13 चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज. संदेश करण्याचा प्रयत्न होता, अपील झाला. यस, डेफिनेटली समोर आढळले गेल्यात. लेग बिफोरच्या माध्यमातून फलंदाज बाद होतील. संदेश पाटील यांच्या इनिंगचा होईल अंत. फलंदाज मात्र ब्रेक थ्रू मिळवून देण्यामध्ये विवेकनं शेवटच्या बॉलवरती यश मिळवलंय. आता 12 बॉलचा खेळ आहेत आणि 12 बॉलमध्ये 13 धाव्यांची गरज आहे. दीपक खांडेकर मैदानावरती जातोय. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे, ऐकूयात संगीत. आहे हो खरोखर, गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर. पहिल्या 3 षटकाचं पुन्हा आपण विश्लेषण या स्क्रीनवरती पाहूयात. कशा प्रकारे मात्र धावा तिथून मात्र आपण पाहिलं तर कंपॅरिझन आहे ते कंपॅरिझन दाखवलं जाईल. परंतु कल्पेश पाटील होते, तिथून आपण पाहिलं होतं पहिल्या इनिंगमध्ये जे कल्पेश पाटील लवकर बाद झाले. कंपॅरिझन जर पाहिलं ना तर पहिला आफ्टर 3 ओव्हर्स 25 वरती 2 विकेट होते बदाम इलेव्हन चंदन सरजे आणि आईजुद आणि गासपाडाचे 23 वरती 4 आहेत. थोडंसं 2 धावा 2 विकेट आईजुद आणि गासपाडा संघाच्या लवकर बाद झाल्यात. पण इथून मॅच चेंज होण्यासाठी जास्त वेळ नाही जाणार, कारण की 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज आहे. 12-13चं समीकरण आहे मैदानावरती. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर महत्वाच्या षटक हाताळण्यासाठी विजित विचारे बंटी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. राईट उर्दू विकेट स्लोवर वन हाताळला. चेंडूला मात्र ड्राईव्ह केला, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, तिथून मात्र 1 धाव घेतली गेला. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानावरती होईल का तर नाही होणार. परिस्थिती जाणून मैदानावरती खेळ करतात. माहित आहेत शेवटपर्यंत थांबायचं चिरागला आणि चिराग मैदानावरती तेच थोडंसं डोकं शांत ठेवून मैदानावरती क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय. कारण की बहुतांश वेळी मोठे पटके खेळून क्रिकेट नाही होत. क्रिकेट सिंगल डबलने देखील खेळलं जातं, परंतु ते तुम्हाला बॅटने मैदानावरती खेळता आलं पाहिजे ते मात्र दाखवण्याचा प्रयत्न चिराग पाटील करत आहेत. वेळोप्रसंगी त्यांच्या बॅटमधून मोठे पटके देखील आलाय, असं नाही की मोठे पटके नाही खेळले. सिंगल डबल देखील रोटेशन करतायत. दीपक खांडेकर आहेत संघाचे कर्णधार सध्या स्ट्राईक इनवरती. बॅकवुडला गेला, स्लॅश केला, फटका मात्र अद्यावत केला गेला. 1 धाव तिथून मात्र मिळाली. विपुल पाटील चेंडूवरती मात्र वेगाने पुढे आले. बॉलला अडवलं गेलं.
फेक करतात तोपर्यंत एक धाव आली. आता दोन्ही खेळाडू आणि त्यांच्यामध्ये तालमेल बसलेला आहे. दोन्ही खेळाडू एकमेकांशी चांगलं जुळवत आहेत. म्हणतात इथून सिंगल डबलने क्रिकेटचा गेम पुढे जाऊ शकतो, ते मात्र पुढे घेण्याचं काम करतायत. समीकरण मैदानावरती पाहिलं तर 10 चेंडू खेळ आहेत आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी 11 धावांची गरज आहे. दहा चेंडूचा खेळ आहे. 10 चेंडूमध्ये 11 धावेची गरज आहे. 25 वरती 4 विकेट आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहिलं चिराग पाटील बॅकवुडला गेले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र सरळ पाठवला जाईल का तर यस डेफिनेटली चिराग पाटील यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. घासपाडा SDL सिक्सर. पखाडेकर फास्टर बॉलर संघाचा तारणहार, तसाच चिनू पाटील बॉलरचा संघाला हातभार. नितेश पाटील ओमकार भोईर बेस्ट आहेत फिल्डर. नितेश पाटील ओमकार भोईर ओमकारचं नाव आलंय पण सगळं ओमकार आमच्या बाजूला आहे. तो 12 मॅनची भूमिका बजावतोय आणि स्कोरिंग देखील करतोय. धावा धावफलकावरती संघाची आपण पाहिलं तर 31 धावा. काय फटका अद्यावत केला. सरळ चेंडू मात्र सभापती प्रभाग समिती सीचे यज्ञेश्वरजी पाटील साहेबांचा जो बॅनर आहे त्या ठिकाणी मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 6 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 31. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 5 धाब्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. स्लोवर वन आहे, बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करा. म्हणून मी म्हटलं ना या खेळाडूकडे तेवढं टॅलेंट आहे, टेम्परामेंट आहे, सर्व काही गोष्टी आहेत, टेक्निक चांगली आहे या खेळाडूची. मैदानावरती एक मोठा पट केल्यानंतर तो कुठलीही घाई नाही करत. स्ट्राईक रोटेशन करतो. दीपक खांडेकर यांना स्ट्राईक इनवरती आणण्याचा प्रयत्न करतोय आणि धावफलकावरती आपण धावा पाहिला तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 32 धावा. पहिल्या डावामध्ये जर बदामी 11 चंदनसर संघ 50-55 जर गाठू शकला असता एक चांगली मॅच मैदानावरती पाहायला मिळू शकले असती, परंतु तिथून तर 36 पर्यंत पोहोचला 30 बॉलमध्ये आणि टार्गेट मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 32 धावा 4 गडी बाद. 8 बॉलच्या खेळात 8 बॉलमध्ये 4 धावांची गरज. रेटम ओव्हर द विकेट. बॅकवुडला गेला, ड्राईव्ह केला, पंच केला, बॉलला चेंडू मात्र निघून येतो सरळ कव्हर मध्ये. खेळाडू चेंडूवरती येतात तोपर्यंत 2 धाब्यांचा प्रयत्न मैदानावरती होईल का तर नाही होणार. फेकी चांगली झालाय आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर बॅकअप देखील जयेश मोने यांचा पाहायला मिळतो. एक धाव आली. एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच होईल गावदेवी भैतीपाडा. कर्णधार आहेत अमर भगत आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश परेड. आई ग्रुप परेडपाडाचा संघ असणार आहेत. उलटच बॉल आहे, हवेमध्ये कळला चेंडू. झेलचीची संधी असेल का तर नाही. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मात्र तिथून 2 धाब्यांचा प्रयत्न आहे. तो 2 धावा मैदानावरती अद्यावत केल्या गेल्या आहेत. आता विजयासाठी आपण पाहिलं तर एका धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. ती आई जीवदानी घासपाडा संघाला आपल्या घरच्या मैदानावरती. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांचा धावा आहेत 35. आता एका ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये एका धावेची गरज आहे. जाऊया डीजे सुमीच्या दिशेने, ऐकूयात त्यांचं संगीत. होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. होते हो चर्चा नावाची त्यांच्या जाईल त्या ग्राउंडवर. आई जीवदानी घासपाड क्रिकेट संघ आहे हो एक नंबर. आई जीवदानी म्हणून मी म्हटलं नाही, मी श्रीराम चषक त्या कसराच्या मैदानामध्ये समालोचन करताना या संघाला पाहिलं. खास करून एक गाव एक संघ वसई तालुक्यातील वसई चॅम्पियनचा संघ होता. त्या संघाच्या विरुद्ध मात्र आपण पाहिलं तर विजय प्राप्त केला होता. कल्पेश पाटील होते तिथे. कल्पेश मात्रे संदेशला आपण पाहिलं चांगला खेळ त्या मैदानामध्ये